नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता आनंद आणि समर हे कंपनीत ऑफिसमध्ये बोलत असतात. तर पटकन आता समर हा घाई गडबड करतो आणि आता समर आनंदला म्हणतो की हे बघ आनंद, पटापट त्या सगळ्या फाईल घेऊन ये आणि पटापट काम आटवायचेत. ते ऐकून आता आनंद म्हणतो, हे बघ समर, अरे एवढी घाई करू नको, शांत हो, तू अगोदर शांत हो बरं. समर आता शांत होतो. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघ स्वानंदी मॅडमकडे बघून ना मला ना एकदम शांत असल्यासारखं वाटतं. आणि त्यांच्याकडे जे बघून मला जे वाटतं ना ते कुणाकडे बघून वाटतच नाही. पण जेव्हा त्यांना स्ट्रेस येतो ना तेव्हा मला अजिबात शांत वाटत नाही बरं का. आणि मला वाटतं आहे की त्यांना अजिबात स्ट्रेस यायला नको आणि त्या नेहमी ट्रेसलेस आणि शांत राहायला हवे. ते ऐकून आनंद म्हणतो, वा, एवढं बायकोवरती प्रेम करतोयस तू. आणि आनंद म्हणतो की स्वानंदी वहिनी एवढी सेन्सिबल, तुझ्या सगळ्या गोष्टी पुरवणारी, दुसऱ्याचं सगळं ऐकणारी, एवढी समजदार आणि शांत व्यक्ती तुझ्या आयुष्यात आहे का समर? तर समर म्हणतो, अजिबात नाही. आणि तुला जसं स्वानंदी वहिनीबद्दल वाटतं तसं स्वानंदी वहिनीलासुद्धा तुझ्याबद्दल वाटत आहे. आणि म्हणूनच तुमचं नातं एवढं घट्ट होतं आहे समर. आणि आनंद म्हणतो की ती तुझ्या आयुष्यात आल्यापासून समर तू अरे किती बदललास, असा फुरकन चहा काय पितोयस, स्वतःच्या तब्येतीची काय काळजी घेतो, स्वानंदी वहिनीच्या तब्येतीची काय काळजी घेतो, किती बदललास रे तू समर, असे आता आनंद समरला सांगतो. आणि आनंद म्हणतो की तू आणि स्वानंदी वहिनी मेड फॉर इच अदर आहात. तर डोक्याला हात लावत समर म्हणतो, हो. आणि इकडे आता समर म्हणतो की माझ्या नशिबामुळे मला स्वानंदीसारखी बायको मिळाली, नाहीतर माझं कसं झालं असतं रे समर. आणि बघ स्वानंदी मॅडम माझं किती सगळं सहन करते. आनंद म्हणतो, हे बघ ती सहन करत नाही तर ती तुझ्यावर प्रेम करते समर, प्रचंड प्रेम करते. इकडे आता मंदाकिनी आदिराला पोहे करायला सांगते. तर आदिरा आता पोहे करत असते. तर हसतच मंदाकिनी म्हणते की बघ माझी सूच त्या घरात गेली आणि लगेच तिने सगळं घर आपल्या स्वतःच्या हातात घेतलं आणि सगळे अधिकार हातात घेतले. आता ना ते घर माझी सुस्मिता जसं म्हणन ना तसंच चालेल. आणि तेवढ्यात आदिरा म्हणते की इथे कोणीच हॅप्पी नाही आहे. आणि आई मला तुम्ही एक सांगा ना, तुम्ही सुस्मिताची कंपेअर माझ्याशी काय करता? आदिरा म्हणते की सुस्मिताने ज्या वेळेस अंशुमनशी लग्न केलं ना त्याच वेळेस सगळं काही संपलंय. आणि तुम्ही हे जे आनंदी बोलता ना तर आनंदी नाही आहे, तुम्हाला बघा नंतर कळेल. आणि इकडे आता आदिरा म्हणते की सुस्मिताना लग्न झाल्यापासून कशी वागते तुम्ही बघितलं का? जास्त आगाऊ झालं. आणि स्वानंदी ताईबरोबर ती कशी बोलती नंदूबरोबर, तुम्हाला कळतंय का? आणि लगेच आता मंदाकिनी म्हणते की काय चुकलं त्यामध्ये सुस्मिताचं? तेव्हा आता आदिरा म्हणते की काय चुकलं, सुस्मितापेक्षा नंदुताई मोठी आहे, त्यामुळे सुस्मिताने नंदुताईचं ऐकलं पाहिजे. आणि जर तिने त्या घरात तिचं ऐकलं तरच तिचा फायदा होणार आहे. आणि आदिरा म्हणते की तिला कोणी अधिकार दिलेले नाही आहेत, हट्ट केला तिनं आणि अधिकार मागून घेतलेत. आणि लगेच आता मंदाकिनी म्हणते बरं झालं तिने अधिकार मागून घेतलेत. आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते किती दिवस ती स्वानंदी अधिकार घेऊन बसणार आहे. आणि अधिकार मागून घेतले काय आणि दिले काय, एकच झालंय ना. आणि मंदाकिनी म्हणते की आता ते घर सुस्मिताच्या तालावर कसं नाचतं ना तेच बघू आपण. आणि आदिरा म्हणते की ओ माय गॉड, तुम्हाला कोणती गोष्ट आता कम्फर्टेबल आहे ना तेच मला काही कळत नाही. आणि इकडे आता राजवाड्यांच्या घरी दरवाजात आलेली असते ती अर्पिता. आणि अर्पिता आता हात पुढे करताच आता अर्पिताला बघून हसतच मल्लिका पळतच आता अर्पिताकडे येते आणि अर्पिताला मिठी मारते. आणि त्यानंतर आता इकडे पाठीमागून इकडे सुस्मिता म्हणते की अरे पाकळ्या उधळा ना. तर सगळा स्टाफ आता अर्पितावरती पाकळ्या उधळतो. आणि ते सगळं बघून आता इकडे स्वानंदी आणि आजीला मोठा धक्का बसतो. तर आता लगेच आता खुश होऊन मल्लिका म्हणते की अर्पिता अगं ये आतमध्ये ये. आणि त्यानंतर आता अर्पिताकडे बघत आता इकडे सुस्मिता खुश होते. तर अर्पिता आता सुस्मिताला आता हात करून किस देते. तर तेवढ्यात आता खुन्नसी नजरेने सुस्मिता आता स्वानंदीकडे बघते. आणि सुस्मिता स्टाफला म्हणते की अरे पळत जा आणि औक्षणाचे ताट घेऊन या. अर्पिता अजूनच खुश होते. ते ऐकून आता स्वानंदी म्हणते की सुश, हे सगळं काय आहे? अर्पिता या घराबाहेर राहणार हा निर्णय राजवाड्याने घेतला आणि त्या निर्णयाच्या विरोधात तू गेलीस. आणि तू आम्हाला परस्पर कुणालाही कल्पना न देता परस्पर त्यांना इथे घरी घेऊन राहायला कशी काय आणू शकतेस? असं आता स्वानंदी ही सुस्मिताला विचारते. आणि लगेच आता सुस्मिता म्हणते की मी बोलू शकते, त्यांना आणू शकते, मला अधिकार आहे. तर आता आजी म्हणते की सुस्मिता हे तू जे काही वागलीस ते अजिबात बरोबर केलेलं नाही आहेस. आणि स्वानंदी म्हणते की अधिकार असं आम्हाला तू जे सांगत आहे ना त्याचं एकदा महत्त्व समजून घे. आणि स्वानंदी म्हणते की असं मनमानी करण्यासाठी अधिकार दिलेले नसतात, घर सांभाळण्यासाठी जबाबदारी घेण्यासाठी अधिकार दिलेले असतात सुश.
आणि स्वानंदी म्हणते की घरातलं काम व्यवस्थित चालू आहे ना, स्टाफ सगळं व्यवस्थित काम करतोय ना, सगळं घर व्यवस्थित आहे ना, यासाठी असतात अधिकार. आणि ही अधिकार म्हणजे अधिकारशाही नसते सुस्मिता, असे आता स्वानंदी सुस्मिताला सांगते. आणि सुस्मिता म्हणते की इथे भलत्याच गोष्टी होऊ राहिल्यात आणि मी म्हणेल ती पूर्व दिशा असं इथं चालणार नाही, असे आता बजावून मल्लिका ही आता सुस्मिताला बोलते. आणि सुस्मिता म्हणते की अधिकार दिले म्हणजे तुला काय आम्ही सिंहासनावरती बसवलंय का, तू राजा आणि आम्ही प्रजा. तर आता सुस्मिताला मोठा धक्का बसतो आणि बोट करत आता स्वानंदी म्हणजे की तुझ्या हक्का पोटी मोठ्यांनी काहीतरी ठरवलंय, पण मोठे जे सांगतात ना ते ऐकायचं सुस्मिता. आणि स्वानंदी म्हणते की आता तू जे वागतीस त्याला हुकुमशाही म्हणतात, अधिकारशाही नाही म्हणत. आणि लगेच ते ऐकून आता सुस्मिता म्हणते की तू आता माझा क्लास सुरू करू नकोस बरं का. तर स्वानंदी म्हणते करणार, कारण तू माझी छोटी बहीण आहे आणि मी मोठी आणि मला तो पूर्ण अधिकार आहे. स्वानंदी म्हणते की तुला फक्त सांगण्याचा नाही तर कान धरण्याचा सुद्धा मला अधिकार आहे. स्वानंदी म्हणते की तुला अधिकार दिले होते तर काही कारण तू जबाबदारीने वागशील म्हणून, तुला असं राजवाड्यांचा अधिकार बदलायला अधिकार दिले नाही आहे सुस्मिता. आणि सुस्मिता म्हणते की झालं का तुझं सुरू, मी जरा काही केलं तर तुला मला टोकायचंच असतं ना. आणि सुस्मितासाठी अधिकार आहे. सुस्मिता म्हणते की मी अधिकार आहे म्हणूनच केलं आहे ना, अधिकार काय शोसाठी असतात का. आणि स्वानंदी म्हणते की मी तुला तेच सांगते, तो अधिकार वापर पण त्याचा चांगला वापर कर. आणि तेवढ्यात आता मल्लिका तिथे येते आणि म्हणते की 1 मिनिट, आमच्यामुळे तुमच्यात भांडणं नको. तर स्वानंदी म्हणते मी भांडत नाही आहे, ती माझी लहान बहीण आहे आणि म्हणून मी तिला समजावते. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की स्वानंदी मी आहे ना, मी समजावील सुशला. आणि मल्लिका म्हणते की सुश तू ना अंशुमनचा आदर रिस्पेक्ट करते हे मला यावरून दिसतं, आणि त्यापेक्षा तू आमच्या भावनांचा सुद्धा खूप विचार करतेस. ते ऐकून सुस्मिता खुश होते. आणि मल्लिका म्हणते हे तू जे काही केलं ते चांगलं केलंस, पण सुस्मिता असा कुठलाही निर्णय न सांगता घेणं हे योग्य नाही आहे. आणि सुस्मिता म्हणते की मी एवढं काहीच केलं नाही ना, मी जे केलं ते योग्यच केलं ना. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघ तू राजवाड्यांच्या निर्णयाच्या विरोधात केलंयस. आणि तेवढ्यात आता अर्पिता म्हणते की स्वानंदी तू तिच्यावर चिडू नकोस, तिच्यावर का चिडतेस, हे जे काही होतंय ते फक्त तुझ्यामुळे. आणि स्वानंदी म्हणते की काय केलं मी आणि काय झालं माझ्यामुळे. अर्पिता म्हणते की तुझ्यामुळे नाटक सुरू झालं आणि तुझ्यामुळे मला दादांनी घराबाहेर काढलं. आणि अर्पिता म्हणते की दादाला तू माझ्यासाठी भडकावलंस म्हणून मला घराबाहेर निघावं लागलं. अर्पिता म्हणते की इथे तुला माझीच अडचण होती, कारण मी जर इथे असती तर तुला तुझी मनमानी करता आली नसती आणि म्हणून तू हे सगळं केलंस, बरोबर ना स्वानंदी, असे अर्पिता बोलते. आणि ते ऐकताच आता आजी म्हणते की मल्लिका अगं तुझ्या मुलीला आवर घाल, काय बोलतेस ती कळतंय का तिला. आजी म्हणते की तिची वहिनी आहे मोठ्या भावाची बायको, तिला कसं बोलावं कळतंय का हिला. आणि लगेच आता हात जोडून मल्लिका म्हणते की आई मी तिला समजावील. तर अर्पिता म्हणते की मम्मा काही समजवायचं नाही मला, ही स्वानंदी म्हणजे तिचा मनमानीचा माझच आहे. आणि अर्पिता म्हणते की मी इथे आली यामुळे माझं स्वागत करायचं सोडून मी इथे का आली अशी विचारते ती. आणि स्वानंदी म्हणते मी असं तुम्हाला काहीच विचारलं नाही. तर अर्पिता म्हणते अर्थ तर तोच होतोय. आणि अर्पिता म्हणते सुशने माझ्यासाठी स्टँड घेतलं तर तू तिला सुद्धा ऐकवतेस. आणि अर्पिता म्हणते की आजी तिला विचार, या घरावर तिला एकटीला राज्य करायचंय का. आणि आता सुस्मिता म्हणते की ताई आता तू गप्प राहा. आणि सुस्मिता म्हणते की अर्पिता ताई तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही इथे येऊ शकता आणि राहू शकता. आणि लगेच आता सुस्मिता आता तिथे स्टाफला म्हणते की त्यांची बॅग घेऊन वर घेऊन जा. तर लगेच आता स्टाफ तिथे येताच स्वानंदी म्हणते की कोणी कुठेही जायचं नाहीये. आणि स्वानंदी म्हणते की बॅग तिथेच राहू द्या. तर लगेच आता तो स्टाफ मेंबर आता तसाच आता बाजूला जातो. आणि इकडे आता मंदाकिनी आदिराला सांगत असते की हे बघ माझ्या सुस्मितावरती मी संस्कार केले आणि तिने जे केले ना ती अतिशय योग्यच करेल आणि योग्यच करू राहिली. आणि मंदाकिनी म्हणते की तुला काय तुझ्या आईने काही न करता काही जबाबदारी न टाकता इकडे पाठवून दिलं, तशी माझी सुस्मिता नाही आहे आदिरा. माझी सुस्मिता ना मला माहिती आहे सगळ्या जबाबदाऱ्या एकदम व्यवस्थित पार पाडीन. आणि मंदाकिनी म्हणते की माझी सुस्मिता लाख पटीने चांगली आहे. आदिरा म्हणते असेल ना, मी त्याला काही म्हणतच नाही. तेवढ्याच स्वानंदीचे बाबा तिथे येतात आणि मंदाकिनीला म्हणतात काय वटवट लावलीस का तू. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की आज काय तू सुस्मिताची तुलना आदिराशी करतेस का. अगं तुला काय वाटतंय, प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात आदिरा आणि सुस्मिताची तुलना तू करूच नकोस. आणि लगेच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात खरंच तू तुलना करू नको, तोंडावर पडशील बरं का. तर मंदाकिनी बोट करत ओरडू लागते. तर तेवढ्यात रोहन तिथे येतो आणि म्हणतो काय चाललंय हे सगळं इथे. आणि लगेच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात तुझ्या आईचा अविचारीपणा दुसरं काय. आणि रोहन म्हणतो की आता प्लीज हे भांडणं थांबवा, किती दिवस आपण याच टॉपिकवर भांडणार आहोत. आणि लगेच आता मंदाकिनी म्हणते की सुस्मिताला त्या घरात सगळे अधिकार मिळाले ना, मी खुश आहे.
स्वानंदीचे बाबा म्हणतात फक्त तू खुश असशील, मी खुश नाही आहे. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात ज्या पद्धतीने सुस्मिताला अधिकार मिळाले त्याचं समर्थन मी अजिबात करणार नाही. तर रोहन म्हणतो मी सुद्धा नाही. आणि आता मंदाकिनी म्हणते की तुम्हाला माझ्या मुलीने एवढ्या लहानपणी एवढी मोठी जबाबदारी घेतली त्याचं तुम्हाला कौतुक वाटत नाही आहे का. आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की जर स्वानंदी म्हणजे नंदूने आणि सुस्मिताने मिळून अधिकार घेतले असते आणि 4 गोष्टी नंदूकडून शिकून घेतल्या असत्या ना तर मला तिचं कौतुक वाटलं असतं. अधिकार घेणं म्हणजे नुसतं तिने अधिकार नाही घेतले, ते अधिकार ओरबडवून घेतलेत तिने. आणि हसतच मंदाकिनी म्हणते की आत्ता मला कळलंय तुमच्या मुलीच्या हातून अधिकार काढून घेतले म्हणून तुम्हाला खुपतंय. आणि इकडे आता सुस्मिता आता स्वानंदीला म्हणते की काय झालं ताई, तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे. तर बोट करत स्वानंदी म्हणते की हे बघ आवाज खाली, तुला हे जे अधिकार दिले ना ते राजवाड्यांनी अधिकार दिलेत, याचा अर्थ त्यांचा अधिकार डावलण्याचा तुला अधिकार नाही आहे. आणि स्वानंदी म्हणते की त्यांनी दिलेल्या अधिकाराच्या जीवावर तुझी जी मनमानी चालू आहे ना ते अधिकार काढून घ्यायला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही सुश. आणि मल्लिका म्हणते की स्वानंदी प्लीज अगं ती लहान आहे. आजी म्हणते की लहान आहे तर मग लहानांसारखं वागावं ना तिने. आणि लगेच आता आजी म्हणते की ती लहान आहे म्हणून तिने काहीही बोलायचं का. मल्लिका म्हणते की पण आप्पी आत्ता आली आहे ना, मग लगेच तिला माहेरी पाठवायचंय का. आणि स्वानंदी म्हणते की ही अर्पिता आहे ना, अर्पिता ताई, हिला कोणीही असं दरवाजातून जा म्हणून सांगत नाही, पण राजवाडे जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत ही महिनाभर अशी ना इथे राहू शकत नाहीत ह्या. आणि आता सुस्मिता म्हणते की उद्या जर तू माहेरी गेली आणि आईने जर तुला घरात घेतलंच नाही तर तुला कसे वाटेल. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की कसं आहे ना, त्या मी माहेरी गेले आणि त्या घरात ढवळाढवळ करायला सुरुवात केली आणि तिथे माझा मोठा भाऊ आहे, अधिकाराने वयाने अनुभवाने मोठा आहे आणि मी त्याच्यातसुद्धा ढवळाढवळ करून बोटं घालायला सुरुवात केली, तर आदिराने सुद्धा माझ्यासोबत असंच वागावं हे आता स्वानंदी सुस्मिताला बोलते. आणि स्वानंदी म्हणते की मुळात आपलं हे सुद्धा एक आयुष्य असतं आणि दुसऱ्याच्या आयुष्यात ते आपलं आनंदी आयुष्य घालवायचं सोडून ढवळाढवळ करणं हे चुकीचंच नाही का. आणि जर मी त्या घरात अशी वागत असले तर आदिराने मला त्या घरात येण्यापासून थांबवलंच पाहिजे अशी स्वानंदी बोलते. आणि स्वानंदी म्हणते की ती त्यामुळेच तिचं माहेर सोडून आपल्या घरात आली की नाही आणि ती आपल्या घरात सगळं ॲडजस्ट करते की नाही. आणि स्वानंदी म्हणते की मग आदिराने जर मला घरात घेतलं नाही तरीसुद्धा चालेल, कारण तिचा तो अधिकार आहे, पण मी असं करणार नाही कारण मला जबाबदाऱ्या माहिती आहेत असे आता स्वानंदी रागाने अर्पिताकडे बघत बोलते. आणि लगेच आता रागाने अर्पिताकडे बघत आता स्वानंदी म्हणते कसं आहे ना सुश, मी तुला सांगते आपलं सासर जर चांगलं असेल, तिथली माणसे चांगली असतील, आपला नवरा जर आपल्या मुलाचा सांभाळ करत असेल आणि एवढं सगळं छान अंडरस्टँडिंग असेल तर आपण आपलं सासर सोडून असं महिनाभर माहेरी थांबू नये असे आता स्वानंदी बोलते. आणि ते आता अर्पिताला बघून बोलताच आता अर्पिताच्या नाकाच्या शेंड्यावरती आता राग आलेला असतो आणि स्वानंदीने कापलेला असतो तो अर्पिताच्या नाकाचा शेंडा. भयानक सत्य सांगून स्वानंदीने अर्पिताचा उतरवलेला असतो तो माज. आणि स्वानंदी म्हणते की आज कसं तू हे आपलं घर समजून कसं जबाबदारीने वागतेस, बरोबर ना. तर सुस्मिता मान हलवते आणि स्वानंदी म्हणते की तसंच आपल्या सासरी वागायला हवं एवढंच माझं म्हणणं आहे. आणि स्वानंदी म्हणते की मी जाते का आपल्या आईबाबांकडे, नाही ना मी इथेच आहे ना, तेव्हाच मी बोलते, बाकीचं काही नाही असे आता स्वानंदी अर्पिताकडे बघत बोलते. आणि आता स्वानंदीने कापलेला असतो तो अर्पिताच्या नाकाचा शेंडा एका झटक्यात अर्पिताचा अहंकार तोडून अर्पिताला तिची लायकी दाखवलेली असते. आणि त्यानंतर आता सुस्मिता पुन्हा स्वानंदीला बोलू लागताच आता समर हात दरवाज्यात येतो आणि बोट करत आता सुस्मिताला म्हणतो की सुस्मिता इनफ, माझ्या बायकोला तू असं बोलू शकत नाही आणि तू माझ्या बायकोला असं बोललेलं मला आवडणार नाही आणि ते मी खपून घेणार नाही. माफी माग सुस्मिता आत्ताची आत्ता. आणि आता मल्लिकाला धक्का बसतो आणि पटकन सुस्मिता आता स्वानंदीची माफी मागते. इकडे आता समर हा बेडरूममध्ये येताच आता स्वानंदी पुन्हा आता समरची माफी मागते. तर समर म्हणतो कशासाठी. स्वानंदी मॅडम तुम्ही माझी माफी कशाला मागतात. स्वानंदी म्हणते की सुस्मिता आता जे काही बोलली ना त्याबद्दल. तर लगेच आता समर म्हणतो की हे बघा यामध्ये तुमची काही चूक नाही, तेव्हा दुसऱ्यासाठी तुम्ही अगोदर माफी मागणं बंद करा. आणि समरने दाखवलेलं असतं ते स्वानंदीवरचं प्रेम. आणि आता इकडे पुन्हा आता अर्पिताचा माज उतरून अर्पिताची हाकालपट्टी करत स्वानंदीने कापलेला असतो तो अर्पिताच्या नाकाचा शेंडा. तर कशी वाटली स्वानंदी आणि समर स्वानंदीचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.